तुमच्या घरात बहीण आहे, तुमच्या घरात मुलगी आहे, जर असेल किंवा नसेलही तरी 45 सेकंद आयुष्याची काढा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. महाराष्ट्रामध्ये जे काही घडलंय ना ते ऐकून तुम्ही थक्कच व्हाल. अमरावती जिल्ह्यामध्ये परतवाडा या ठिकाणी एक अशी घटना घडलेली आहे. घटना म्हणजे काय, एक 19 वर्षाचा मुलगा, लक्ष देऊन ऐका, एक 19 वर्षाचा मुलगा त्याने 180 मुली नाचवल्या. आणि कुठल्या मुली? तर शाळेत जाणाऱ्या अल्पवयीन मुली. विचार करा किती विदारक आहे हे सगळं. अमरावती जिल्हा. मुलाचं नाव अयान अहमद तन्वीर अहमद, वय वर्षे फक्त 19. किती मुलींना टार्गेट केलं तर 180 मुली. आता मेन प्रकरण काय झालं, ह्याने या 180 मुलींसोबत जे काही दुष्कर्म केलं ना, याच्या 350च्या वरती व्हिडिओ बनवला. त्याच्यामध्ये 100 व्हिडिओ, 100च्या पेक्षा जास्तच व्हिडिओ त्याने सोशल मीडियावरती म्हणजे स्नॅपचॅट आणि व्हॉट्सअप वरती टाकलेले आहेत. किती विदारक आहे. पद्धत काय होती, एकदम सिंपल. सोशल मीडियावरती मैत्री करायची, त्यानंतर विश्वास संपादन करायचा, त्यानंतर मग दुष्कर्म करायचे, व्हिडिओ काढायच्या आणि त्यानंतर त्या पोरींना ब्लॅकमेल करायचं. एवढं सिंपल. आता मला सांगा, 19 वर्षाचा एक पोरगा ज्याला मिसरूड पण व्यवस्थित नसेल कुठलं, त्या मुलाने हे दुष्कर्म केलं. हा एकटा हे सगळं करू शकतो का? याच्या मागे काहीतरी लिंक आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार जर असंही आलेलं आहे की AIMIMच्या काही लोकांशी याचं डायरेक्ट कनेक्शन होतं. आता 180 मुलींपर्यंत पोहोचणं म्हणजे काही छोटी गोष्ट वाटते का तुम्हाला? यामागे मोठं नेटवर्क असण्याची ना दाट शक्यता आहे. एकट्याकडून एवढं सगळं होणं मला तर वाटत नाही. तुम्हाला काय वाटतं तुम्हाला नक्कीच सांगा. पण माझा बोलायचा मुद्दा हा आहे, हे सगळं जे लिंक जे आता दिसतंय ते ऍक्च्युअल मध्ये आहे का कोइन्सिडन्स आहे? गेल्या अनेक वर्षांमध्ये महाराष्ट्रासोबतच भारतामध्ये अशा घटना घडलेल्या आहेत, पॅटर्न सारखा, पद्धत सारखी आणि टार्गेट पण सारखाच. टार्गेट म्हणजे कोण? हिंदू मुली. आज मेनस्ट्रीम मीडिया गप्प आहे, आज राजकीय नेते गप्प आहेत. नेते गप्प का? त्यांचं वोट बँक दुखावेल. पण आपण गप्प राहायचं नाही. या विषयाच्या मुळापर्यंत जायचं आणि या मुलींना न्याय मिळवून द्यायचा. त्याच्यामुळे ही व्हिडिओ लवकरात लवकर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, की हा मुद्दा जो आहे ना हा बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. आता विचार करा, जर हाच गुन्हा या सो कॉल्ड शांतताप्रिय समाजाच्या विरुद्ध लोकांनी किंवा इतर कुठल्याही धर्मातल्या लोकांनी जर केला असता तर आज महाराष्ट्र पेटला नसता का? तुमच्या मते अशा या प्रकरणांमध्ये मिळालेल्या आरोपींवरती काय ऍक्शन घेतली पाहिजे, काय सजा झाली पाहिजे ना, कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.